सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी तीही बिनधास्त। पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार धडाक्यात सुरू आहे। यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पनवेलमध्ये येत संयुक्त प्रचार केला। यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले। पनवेलमध्ये पैशांच्या जीवावर उमेदवार फोडून भाजपचे बिनविरोध नगरसेवक निवडून आले असा आरोप करत सपकाळ म्हणाले की हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात आणि हिंदुत्वाचा आव आणतात। हे भाजपचे दुपट्टी राजकारण आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाचा अद्याप निर्णय न होणे हे भाजपच्या खोटेपणाचे आणखी एक उदाहरण असल्याचेही ते म्हणाले आहेत। अजित पवारांबाबत भाजपच्या भूमिकेवरही त्यांनी टोला लगावलाय। कालपर्यंत अजित पवार चक्की पीसिंग म्हणणारे आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आहेत असे सांगत भाजप संधिसाधूपणा करत असल्याची टीका त्यांनी केली आहे। या पत्रकार परिषदेला शेकाप नेते जयंत पाटील, बाळाराम पाटील, काँग्रेस नेते श्रुती म्हात्रे आणि उबाटा नेते शरद कोळी, गिरीश घरत यांची उपस्थिती होती। महानगरपालिका आणि स्थानिक पातळीवर निवडणुकांच्या प्रचाराची धुरा स्थानिकांनीच वाहिली पाहिजे। त्यांना तिथल्या समस्यांची जाण भान असते। मुख्यमंत्री खूप फिरतात आहे, त्यांची बोलत असताना त्यांची भाषा जर आपण बघितली तर ती विकासाच्या ऐवजी वेगळ्याच मुद्द्याच्या प्रचारानुषंगाने फिरतात आहे। काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना मी जरूर फिरतोय, जे माझं कर्तव्य आहे संघटनेकडे लक्ष देणं। मात्र देशाच्या नेतृत्वाने जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले नाही, राहुल गांधी आलेले ते येऊ नये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वसाधारणपणे स्टार प्रचारक वगैरे नसावे, ही आपली जुनी एक असणारी पद्धत आहे। त्या पद्धतीच्या ऐवजी आता मार्केटिंग आणि जलवा आणि तो एक लाईमलाईट यालाची भुरळ पडत असताना अशा प्रकारचा मोठा दबाव आहे। मात्र मी पुन्हा सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची धार खरोखर बोचट असली पाहिजे आणि स्थानिक मुद्द्यावर, स्थानिक प्रश्नांवरच फोकस असला पाहिजे। आता रस्ता, नाली, पाणी, कचरा, पथदिवे, ट्रॅफिक जाम, डम्पिंग यार्ड, अशा ज्या गार्डन, असे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे वरतून येणाऱ्या स्टार प्रचारकांमुळे हे गायब झाले। आणि मग खात पाहिजे का बात पाहिजे, उर्दू पाहिजे का मराठी पाहिजे, हा कसा आला तो कसा गेला, ही जी सवंग चर्चा जी सुरू झालेली आहे, ती चर्चा मुंबईतून सुरू झाली। आणि या निवडणुकीमध्ये निवडणुकीचा जो अजेंडा आहे आणि मुद्दे जे आहेत हे पटलावरून गायब करण्याचं कारस्थान एक मोठ्या प्रमाणात भाजपकडून झालेलं आहे, ही वस्तुस्थिती। माझ्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो की बाळासाहेबांनी असं सांगितलं की आपलं 80% समाजकारण करावं, 20% राजकारण। ह्या माध्यमातून आमच्या उमेदवारांनी जनतेसमोर जाऊन आपल्याला समाजकारणाची जी मुभा आहे ही मुभा लोकांपर्यंत पोचवा आणि आपल्याला लोकांचं काम कसं करता येईल। कारण ह्या पनवेलची परिस्थिती आज अशी आहे की इथे सत्ताधारी असूनसुद्धा काही कामं होत नाही। म्हणून आपल्याला या सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिचून किंवा त्यांना समोर जाऊन आपल्याला आपला उमेदवार महापालिकेत बसवून ह्या लोकांना, जे लोकांना अपेक्षित आहे ते आपल्याला देण्याचं काम आमचे उमेदवार देतील। आणि महापालिकेमध्ये उद्धव साहेबांनी जे आम्हाला किंवा बाळासाहेबांनी जे आम्हाला सांगितले की शिवसेनेने सामान्य जनतेचं काम रस्त्यावर येऊन काम करावं। कारण करोना काळामध्ये सुद्धा असू द्या, लोकांचं ॲडमिशनमध्ये, शाळेच्या ॲडमिशनमध्ये सुद्धा आमचे काम करत आहेत। लोकांना जेव्हा अपघात झाला तरी शिवसेना पुढे जाते। अशा पद्धतीने लोकांनी आम्ही शिवसेने आणि आमचे नगरसेवक महापालिकेत जाऊन जनतेची कामं करतील, हे आम्हाला आज शिकवण उद्धव साहेबांनी आणि बाळासाहेबांनी दिलेली आहे। हे आम्ही करण्याचा प्रयत्न जोराने करणार आहोत। प्रमुख पुणे या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन, त्याप्रमाणे श्री गणेशाचं दर्शन घेऊन अष्टविनायकपैकी एक असलेले विघ्नर ओझर या ठिकाणी प्रचाराचा नारळ वाढून आम्ही मंडळी या ठिकाणी येत असताना या ठिकाणी शिवसेनेचे मशाल हाती घेऊन उभे असलेले शिवाजी शेठ गांगड साहेब, हे पेपर विक्रेते, त्याचप्रमाणे दुसरे जे उमेदवार आहेत मशाल हाती घेऊन आमच्या पूजाताई संतोष जाधव यांनीसुद्धा हाती मशाल घेतलेली आहे। त्याचप्रमाणे आमचे वाघमारे साहेब
त्यांनीसुद्धा हातात शिट्टी घेतलेली आहे आणि दुसऱ्या आमच्या ऋतिकाताई त्यांनी हाताचा पंजा घेतलेला आहे. ते सर्व उमेदवार विघ्नाराचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी विघ्नाराचं दर्शन घेऊन प्रचारणाचा नारळ वाढवून या ठिकाणी आलेले आहे. गेले 4-5 दिवस या ठिकाणी प्रचार करत असताना अतिशय सुंदर असं वातावरण ह्या प्रचाराचं आहे. कारण हा परिसर जर पाहिला तर ह्या परिसराला नक्की काय हवं आहे हे प्रचारामध्ये मी जाणून घेतलं. या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये गेले 20-25 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्या नगरसेवकांनी आत्तापर्यंत ज्यांना खऱ्या अर्थानं भाजी मार्केट हवं आहे असं भाजी मार्केट या ठिकाणी दिसत नाही आहे. या परिसरात राहणाऱ्या मंडळींना मच्छी मार्केट हवं आहे असं मच्छी मार्केट कुठं बांधायला जागा दिसत नाही, मच्छी मार्केट पण नाही. त्याचप्रमाणे आजूबाजूला आता जे सप्ते होतात त्या सप्त्यासाठी कुठं सभागृह बांधलेलं नाही आहे, म्हणून ते सप्तेसुद्धा आपल्याला उघड्यावर करावं लागतात. अशा प्रकारे लाईटची व्यवस्था असेल, उच्च दाबाने मिळणारं पाणी असेल, अनेक मतदारांकडे जात असताना ह्या समस्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं उपजिल्हा प्रमुख या नात्यानं मी जाणून घेतल्या. परंतु आत्तापर्यंत गेले 20-25 वर्ष जे नगरसेवक होते भाजपच्या याच्यात वाढलेले त्यांनी कुठलीही विकासाची कामं केलेली नाही. आत्ताच झालेला जो प्रश्न आहे जिबा पाटलांचं नाव या विमानतळाला द्यावं अशी इथल्या ग्रामस्थांची जी मागणी होती ती मागणीसुद्धा भाजप सरकारने पूर्ण केलेली नाही आणि म्हणून इथले सर्व नागरिक आहेत ते खऱ्या अर्थानं भाजप सरकारवर नाराज आहेत आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं काम आणि कार्य, त्याचप्रमाणे पक्षप्रमुख उद्धव साहेब असतील यांनी केलेलं काम आणि कार्य हे ध्यानात ठेवून आज जनता सांगत आहे की उद्धव साहेबांनी जे काम केलेलं आहे ते कार्य आपल्याला पुढं न्यायचं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं काम आहे ते आपल्याला पुढं न्यायचं आहे. म्हणून आज ही एवढी मोठी जनता जी दिसत आहे हा जनतेला बदल हवा आहे आणि हा बदल मला वाटतं इकडे नक्कीच शिवाजीशेठ दांगट असतील, आमच्या जाधवताई असतील, या ठिकाणी आमचे वाघमारे साहेब असतील, दुसऱ्या आमच्या श्रुतीताई असतील, हे आमचे जे चारही नगरसेवक पदाला जी मंडळी दिलेली आहेत अतिशय सुशिक्षित आहे, शिकलेली आहे, सुसंस्कृत आहे. पूजाताईसुद्धा उच्च विद्याभूषित आहे, सुसंस्कारी आहे. त्यांचे मिस्टर संतोष दादा की ज्या वेळेला पानकाळा चालू होतो आणि पानकाळ्यामध्ये यावेळेला आलेले अतिवृष्टी महापूर आणि ह्या महापुरामधून या शाखेतून गेलेलं अन्नधान्य मग ते फलटणसारख्या ठिकाणी आपल्या काय बोलत आहे त्या ठिकाणी ह्या जाणाऱ्या गाड्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे समाजकार्यामध्ये या शिवसेना शाखेमधून अनेक कार्यकर्ते सहभाग घेतात आणि चांगल्या प्रकारचं काम शिवसेना पक्षाचं आहे आणि पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या नेतृत्वात हे सर्वांना मान्य आहे. हे मान्य करून आजची निवडणूक या देशात नक्कीच सहभागी हा समाज आणि इथले मतदार आहेत ते नक्कीच या लोकांना नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत पाठवतील. यात कुठल्याही प्रकारची शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही. संतोष जाधव, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाची उमेदवार आहे. प्रभाग 15 ची उमेदवार आहे. मी खंडापल्लीच्या सर्व जनतेला विनंती करते की मला बहुमताने विजयी करावे आणि माझं चिन्ह आहे मशाल. मी शिवाजी मारुती दांगट, प्रभाग क्रमांक 10, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या महाविकास आघाडीतर्फे मी निवडणूक लढवत आहे. तरी सर्व खांडापल्लीवासियांना मी नम्र विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला मला प्रचंड बहुमताने निवडून द्या. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.